काही दिवसापूर्वी आपण याच ठिकाणी एक बातमीपत्र बनवलं होतं संगम बहुउद्देशीय गौरी समाज संघटनेच्या वतीने आणि संगम येथील चॅनलला आपण हा रस्ता दाखवला होता उपलब्ध सरकारचा याचा पाठपुरावा आपण स्वतः करून घेतला संगम बहुउद्देशीय गौरी समाज संस्थेने आणि हा रोड मंजूर झाला जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घातलं त्या बातमीची दखल घेतली शासन दरबारी आणि याची एक आपण कंप्लेंट पीएम पोर्टलला सुद्धा टाकली होती. आज रोड मंजूर झाला 7 कोटी रुपयाचा हा रोड होता. या ठिकाणी आपल्याला पूल दिसत असेल हा रस्ता दिसत असेल काम चालू झालं रोडचं त्याच्यामध्ये शंका नाही आहे. गिट्टी पडली खडीकरण झालं आता डांबरीकरण पडून राहिलं परंतु खाली गिट्टी वरती पतला डांबर मारून फक्त ठोकळ गिट्टी टाकून राहिली. ते जे काही राजकारणी आहेत इथले सत्ताधारी आहेत यांचा सपोर्ट आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्रास मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे.